नमस्कार. इंडियन व्हॉइसमध्ये स्वागत. उद्या 1 एप्रिल फुल्स डे. हलकी फुलकी मस्करी, थोडीफार गंमत असं त्याचं मूळ स्वरूप असावं. पण इथे जणू संपूर्ण वर्षभर तोच दिवस साजरा करायचा आहे हे मनावर घेऊन एकापेक्षा एक फेकण्याचे, खोटं बोलण्याचे, दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. इतकं की खोटे बोलणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत पहिलं नाव आलंय. नुसतं फेकू हा शब्द गुगल करून बघा. सत्यम शिवम सुंदरम म्हणणाऱ्या, सत्यवचनी रामाला आदर्श मानणाऱ्या भारतीयांसाठी सत्य खरं तर किती प्रिय असायला हवं. कदाचित असेलही, कदाचित त्यांच्यापासून मीडियाने जाणीवपूर्वक असत्यपणा लपवून ठेवला असेल. त्यातील निवडक काही या व्हिडिओमध्ये बघू. या सगळ्याचे पुरावे इंटरनेटवर सहज शोधून मिळतील. पहिला, मी फक्त हायस्कूल पर्यंत शिकलो, जास्त शिक्षण झालं नाही. सत्य काय? इलेक्शन कमिशन ॲफिडेव्हिट नुसार 1978 मध्ये DU मधून डिग्री, 1983 मध्ये GU मधून MA इन एंटायर पॉलिटिकल सायन्स आणि कन्नड वर्तमानपत्राच्या मुलाखतीमध्ये तर इंजिनियर असं लिहिलेलं होतं. खरं काय ते तुम्ही ठरवा. 2014 पर्यंत आपले लग्न लपवून ठेवले होते. निवडणूक ॲफिडेव्हिटमध्ये स्पाऊस हा कॉलम रिकामा ठेवायचे. 2014 मध्ये कॉलम मोकळा ठेवण्याची परवानगी नाकारल्या गेल्याने नाईलाजाने लिहावे लागले जसोदाबेनबद्दल. स्वातंत्र्याच्या वेळी डॉलर आणि रुपयाची किंमत समान होती असं म्हणाले. सत्य हे की स्वातंत्र्याच्या वेळी 1 रुपया 30 सेंट्सच्या आसपास होता. मी पाकिस्तान बॉर्डरवरच्या सैनिकांसाठी नर्मदा नदीतून पाईपलाईन टाकली असंही म्हणालेले. 1985 मध्ये मोदींनी राजीव गांधी यांचे आभार मानले होते कच्छच्या पिण्याच्या पाण्याच्या या संकल्पनेबद्दल. क्लायमेट चेंज वगैरे काही नसतं, लोक म्हातारी होतात. जागतिक तापमान वाढ हा सर्वात मोठा धोका आहे हे सत्य आहे. तक्षशिला विद्यापीठ बिहारमध्ये होते असं म्हणाले. तक्षशिला विद्यापीठ आजच्या पाकिस्तानमध्ये आहे, जो बिहारपासून खूप लांब आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी शेतकऱ्यांकडून धातू दानमध्ये घेणार असं म्हणालेले. सत्य हे की मेटॅलर्जी, कदाचित त्यांना माहिती नसेल, मेटॅलर्जीनुसार इतक्या मोठ्या आकाराच्या स्टॅच्यू बनवण्यासाठी अत्यंत उच्च गुणवत्तेचे योग्य मिश्र धातू लागतात. गुजरात हे 18,000 गावांना रात्रंदिवस 365 दिवस वीज पुरवठा करणारे एकमेव राज्य आहे असं म्हणालेले. हे विधान जेव्हा केलं तेव्हा 90.4% गावांना वीज पुरवठा करणारे तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांच्यासारख्या राज्यांच्या मागे 14व्या क्रमांकावर गुजरात होता. 2013 मध्ये प्रचाराच्या भाषणात म्हणाले की चीन आपल्या GDPच्या 20% शिक्षणावर खर्च करतो आणि भारत. सत्य असं की चीनच्या एजन्सी रिपोर्टनुसार 3.93% GDPच्या खर्च होत असे आणि 10 वर्ष झाली आपण पंतप्रधान आहोत. आपण भारतामध्ये GDPच्या किती टक्के शिक्षणावर खर्च करतो ते सांगा. सोनिया गांधी यांच्या प्रवास व उपचारावर 1800 कोटी खर्च झाले असं म्हणाले. ज्या RTI कार्यकर्त्याचा दाखला देऊन हा दावा करण्यात आला होता त्याने देखील ही माहिती खोडून काढली आणि अशी कोणतीही माहिती नाही, फक्त अफवा असे म्हटले. सर क्रीक पाकिस्तानला दिल्या जाण्याची चाल होती याची मला माहिती होती असं म्हणाले. सत्य म्हणजे अशा प्रकारची कोणतीही माहिती, कोणताही प्रस्ताव कधीही चर्चेला आला नव्हता. 2019 मध्ये मागच्या 10 वर्षातला गुजरातच्या कृषी उत्पादनाचा रेट भारतात सर्वात जास्त आहे म्हणाले. प्लॅनिंग कमिशननुसार गुजरात तेव्हा 6व्या क्रमांकावर होता. दावोस येथे जाऊन 600 कोटी मतदारांनी भाजपला मत दिले म्हणाले. भारताची तेव्हा लोकसंख्या 130 कोटी होती आणि त्यातले सगळे मतदार नाहीत. दिल्लीच्या मॅग्नेटा मेट्रो लाईनच्या उद्घाटन प्रसंगी 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे भारतातल्या मेट्रोमधील पहिले प्रवासी होते असं म्हणाले. कोलकाता मेट्रो 1978 साली इंदिरा गांधी यांनी पायाभरणी केली, 1984 साली चालू झाली होती. 125 करोड लोकांना आम्ही घराची चावी दिली असं म्हणाले. तेव्हा लोकसंख्याच 125 कोटी होती. मग ही घरं देण्याच्या आधी लोक काय कमरेला पानं गुंडाळून हुय्या हुय्या करत जंगलात राहायची का? बाबा गोरखनाथ, गुरु नानक आणि संत कबीर एकत्र बसून चर्चा करायचे म्हणाले. बाबा गोरखनाथ 11व्या शतकात, गुरु नानक 14व्या शतकात आणि कबीर हे 15व्या शतकातले. तसंच स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चर्चा करायचे असंही म्हणाले. मुखर्जींचा जन्म 1901, विवेकानंदांचा मृत्यू 1902 आणि दयानंद सरस्वती यांचा मृत्यू 1883 चा. जमशेदजी टाटा यांना विवेकानंद यांनी भारतात उद्योग उभारण्यास सांगितले असं त्यांचं म्हणणं होतं. विवेकानंद लहान असतानाच जमशेदजींनी भारतात उद्योग सुरू केले होते. गोवा रॅलीत 2014 मध्ये म्हणाले वाजपेयी यांचे स्वतःचे घर सुद्धा नव्हते. खरं म्हणजे वाजपेयी यांचे स्वतःचे घर होते. 2009 मध्ये झालेल्या वायब्रंट गुजरातमुळे एका वर्षात 25 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या असं म्हणाले.
प्लॅनिंग कमिशन रिपोर्टनुसार त्यावर्षी गुजरातमधील नोकऱ्या 2,53,00,000वरून कमी होऊन 2,47,00,000 झाल्या. 2002 नंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या नाहीत असं म्हणाले. 2006 मध्ये वडोदरा येथे मोठ्या दंगली झाल्या होत्या, पॅरामिलिटरी बोलावण्यात आली होती आणि लहान मोठ्या अनेक घटना होतच होत्या. कर्नाटकमध्ये म्हणाले, आमच्या सरकारने डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही स्कीम चालू केली. सत्य हे की फेब्रुवारी 2013च्या संघराज्य सरकारच्या बजेटमध्ये ही योजना रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आल्याची घोषणा झाली होती. 2017 UP बाराबंकी रॅलीत आम्ही पीक विमा आणला असं म्हणाले. 2003 मध्ये खरीप क्रॉप स्कीम चालू झाली होती. भारत हा एकमेव देश आहे ज्याचे स्वतःचे युद्ध स्मारक नाही असा दावा केलेला. भारतात अनेक युद्ध स्मारके आहेत. डिसेंबर 2017 भारतातील सर्वप्रथम सीप्लेन ने प्रवास करणारे नरेंद्र मोदी पहिले. सत्य म्हणजे पहिले सीप्लेन सेवा 2010 मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी सुरू केली होती आणि गुजरातमधली सीप्लेन सेवा आता बंद पडली. 2009 मध्ये गुजरात बनवण्यासाठी 46 इंच छाती लागते असं स्वतःची छाती दाखवत म्हणाले आणि 2014 मध्ये चीनकडे लाल डोळे करायला 56 इंची छाती लागते असंही म्हणाले. आता 2024 मध्ये काय म्हणतात ते बघूच. 15 लाख सगळ्यांच्या अकाउंटला येणार हा जुमला तर सगळ्यांनाच माहिती आहे. ही तर एक सॅम्पल लिस्ट. रडार, गटार गॅस, चंद्रगुल, मोहनलाल गांधी, लाल दरवाजा अशी अजून 56 उदाहरणं देता येतील. तुम्ही शोधली तर तुम्हालाही मिळतील. प्रश्न हा की असे खोटे का बोलतात? कदाचित सत्य उघड होण्याची भीती नसावी, मीडिया हे सगळं मांडणार नाही याची खात्री असावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समर्थकांच्या क्षमतेबाबत पूर्ण विश्वास असावा. असो, अशाच महत्वपूर्ण विषयांसाठी फॉलो करा, सपोर्ट करा इंडियन व्हॉइसला. हा भारतीयांचा आवाज आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.